नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण नर्मदा परिक्रमेमध्ये आमचे अण्णा चालत आहेत. त्या ठिकाणी ते भजन, कीर्तन आणि अशाच माध्यमातून जो आनंद घेत आहेत, तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ धार्मिक वृत्तीचा आवडला तर माझ्या मारुती काळदते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता नर्मदा नदीतून चालू असलेली परिक्रमा संपण्याच्या वाटेवर आहे. अजून 300-350 किलोमीटर आपल्याला पुढं जायचे, परंतु जसं जसं आपण वरती जातो म्हणजे या नर्मदा नदीच्या उगमाकडे जातो तसतसं ही नदीचा प्रवाह छोटा होतो. ही नदी छोटी छोटी होत जाते आणि खाली अशी जशी जशी वाहत चालली तशी तशी ती समुद्राकडे, अरबी समुद्राकडे जाताना मोठी होत असते. तर या प्रवासामध्ये आमचे अण्णा आणि दीपकराव उगले ह्यांनी काय काय प्रवासामध्ये अनुभव घेतला ते पाहूया. हे आमचे अण्णा असा बसून नाश्ता करतायत. हातामध्ये नाश्त्याचं साहित्य घेतलेलं आहे. जेवण चांगलं झालं. नाश्त्याचं बघितलं का? बघा या माणसाने आम्हाला जेवण दिलंय. लाईनने जेवण त्यांनी जेवण दिलं असं आम्हाला हे सगळं. मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी? पंथाचे संगती मनोमार्ग गती श्रीपती पंते कृष्ण वाचा भाव हा जीवाचा शिवाचा राम जप तत्व नाम साधिती साधना नाम अमृत गोडी वैष्णवा लादली साधनी जीवन उच्चार प्रल्हादी बिंबला कृष्ण देव म्हणे नाम हे सुलभ दुर्लभ हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी? विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान दोन्ही करंटा नेनादत वाटा रामकृष्ण बैठा कैसे होय वैताची झाडणी गुरु विन ज्ञान कीर्तन घडले ज्ञान देव म्हणे सगुण ये ध्यान नाम पाठवून प्रपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी? हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी. हे आहेत आमचे अण्णा आणि काळे जॅकेट घातलेले दीपकराव उगले. ही नर्मदा परिक्रमा जवळजवळ आता 8 दिवसाच्या पूर्णत्वावर आली.
असं भजन हरिपाठ करत आणि त्यावरती सुंदर असं नाच करत ही परिक्रमा पूर्ण करत आले आहेत.